सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमाने या सध्या आमच्या सोबत आहे। ताई, धनंजय मुंडेवर गंभीर आरोप तुम्ही केले आहेत, फाईल गायब केल्याचे आरोप तुम्ही केले आहेत। कशा प्रकारची फाईल आहे, काय आरोप आहे? कृषी मंत्री असताना एक प्रचंड मोठा कृषी घोटाळा हा धनंजय मुंडे यांनी केला होता आणि कृषी सचिव तेव्हा व्ही राधा नावाच्या होत्या। त्यांनी त्याचा एक अहवाल बनवून मंत्र्यांकडे पाठवला आणि तो पाठवल्याबरोबर ती फाईल परत कधीच आली नाही। इतकंच नाही तर त्याच व्ही राधांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि हे सगळं 14 ऑगस्ट 2024ला रिपोर्ट देखील झालं होतं। आता त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक मंत्री इतकी महत्त्वाची फाईल ज्याच्यात त्याच्याच विरोधातले करप्शनचे आरोप आहेत ती गायब करतो आणि त्याच्यावर काहीच होत नाहीये। तर आता मी असं ठरवलंय की त्यांच्या विरुद्ध अतिशय सिस्टमॅटिकली लढून याची सुद्धा शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे, कारण सरळ सरळ भ्रष्टाचार कृषी विभागातला प्रूव्ह होणारी ती फाईल होती। आत्ताच्या घटकेला काल लोकायुक्तांच्या हिअरिंगमध्ये उपसचिवांनी ते कन्फर्म केलं। लोकायुक्तांनी त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी कन्फर्म केलंय की होय ती फाईल मिसिंग आहे। जावक क्रमांक दाखवतोय की ती मंत्र्यांकडे गेली, पण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ती फाईल कधीही परत आली नाही, याचा अर्थ त्यांनी ती गायब केली। आता ह्याच्यावर मुंड्यांवर कारवाई ही होणं अपेक्षित आहे। मुख्यमंत्र्यांनी केली नाही तर त्याच्यावर मला लढून ती करून घ्यावी लागणार आहे। आधी पण तुम्ही अनेक आरोप केले होते, त्याच्यावर तर काही कारवाई झालं नाही। बंगल्याबाबत तुम्ही पण आवाज उचलले होते, त्याच्यावर कारवाई झालं नाही। आता याच्यावर जर कारवाई केली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय? मी कालच लोकायुक्तांपुढे बंगल्याबाबतची पण मागणी केली की बंगला 5 महिने हा व्यक्ती खाली करत नाही आहे, तर मला त्याच्यात रिजॉइंडरमध्ये ही देखील मागणी करण्याचे अधिकार आता मला लोकायुक्तांनी काल दिलेत। तर ही मागणी मी माझ्या रिजॉइंडरमध्ये फाईल करणार आहे आणि जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही त्यांना पण मी एक ऑलरेडी मुख्यमंत्र्यांना एक लीगल नोटीस पाठवली आहे। तात्काळ 7 दिवसात कारवाई झाली नाही तर मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा न्यायालयात आता याच्यावर खेचणार आहे। एक दुसरा प्रश्न असा आहे की छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री होऊ शकतात, चर्चा आहे जोरदार। त्याच्या सुहास कांदेंनी विरोध केला आहे, तुमची काय प्रतिक्रिया? माझा साफ विरोध आहे। जो व्यक्ती ज्याच्यावर 7 स्कॅम्सचे गुन्हे, एक डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची केस आहे, अशा व्यक्तीला जर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री बनवलं तर अक्षरशः अतिशय चुकीचं असं पाऊल ते उचलतील आणि त्याच्या विरोधात सुद्धा लढायची सुहास कांदे लढत असतील, पण माझं PIL खूप पूर्वीपासूनचं आहे, त्याच्यात सुद्धा मी ही मागणी करून हे थांबवण्याचे पूर्ण प्रयत्न करेन। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।